Hello all, welcome back to my channel. Today we are going to start our next lesson, fourth lesson, multiplication and division. आपला ॲडिशन सबट्रॅक्शन संपलेला आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस नक्कीच केली असेल. तर आता आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर तुम्ही फोर्थ स्टँडर्डमध्ये मल्टिप्लिकेशन लॅटिस मेथडने सॉल्व केलं होतं, बरोबर. पण आता लॅटिस मेथड आपल्याला इथे फिफ्थ स्टँडर्डला नाही वापरायची. आपल्याला इथे नॉर्मल मेथड म्हणजे आपण ॲडिशनला कसं एकाखाली एक नंबर लिहून घेतो, तसे नंबर घेऊन आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. तर इथे पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगते, मग आपण सेकंड प्रॉब्लेमपासून इथे वर्कबुकमध्ये सॉल्व करूयात. इथे बघा नंबर कुठला आहे, 327 × 92. तर हे तुम्ही एकाखाली एक लिहून घेतलं, बरोबर. आता तुम्हाला पहिले इथे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन सॉल्व करताना, इथे 2नी पहिले या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, बरोबर. तर आपण आधी ते करून घेऊ, मग मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. सो इथे 2 7चा किती आहे 4, आणि मग जो कॅरी ओव्हरला किती जाणार आहे 1, तो तुम्ही माइंडमध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. मग 2 2 जा 4 प्लस 1 किती झाला 5 अँड 2 3 जा 6. तर ही फर्स्ट स्टेप आपली झाली मल्टिप्लिकेशनची. आता सेकंड स्टेपमध्ये तुम्ही 9नी मल्टिप्लाय करणार ह्या नंबरला, पण 9 हा कुठल्या प्लेसमध्ये आहे 90च्या, म्हणजे हा नंबर 90 आहे ना, आपण वाचताना कसं वाचतोय 92. सो 9नी आपण जर मल्टिप्लाय करणार आहे, तर आत्ता फक्त आपण 9नी मल्टिप्लाय करणार आहे. सो 90चा जो 0 आहे तो आधी आपण इथे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. 4च्या खाली इथे 0 लिहून घ्यायचा. आपण 90नी मल्टिप्लाय करणार आहे कारण या तिन्ही नंबर्सला. सो तो 0 इथे लिहून घेतला तर आपल्याला फक्त 9नी या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करणं खूप सोपं जाईल. सो इथे 0 लिहून घेतला. त्याच्यानंतर 9 7चा किती 63. सो 3चा इथे खाली नंबर येईल आणि 6 आपला कुठे जाणार आहे इथे 2च्या वरती कॅरी ओव्हरला, बरोबर. सो 9 2 जा 18. 18 प्लस 6 किती येणार आहे 24 येणार आहे. सो तो 4चा इथे जाईल, 3च्या वरती काय जाईल कॅरी ओव्हरला 2 जाईल. सो अगेन 9 3 जा 27 प्लस 2 किती 29. आणि ह्या जेव्हा आपण हे दोन्ही स्टेप संपवतो तेव्हा हे जे दोन नंबर आपण मल्टिप्लाय करून काढलेले आहेत त्यांची ॲडिशन होते मल्टिप्लिकेशनमध्ये. सो इथे प्लसचं साईन टाका आणि मग ह्या दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन तर तुम्हाला आता माहितीच आहे, सोपं आहे. सो ॲडिशन केल्यावर हे असं आन्सर येतं आहे. तर आपण आता सेकंड प्रॉब्लेम आपण बघूयात कसा सॉल्व करायचा ते. इथे मी लिहून घेते इथे 807 × 126. ठीक आहे. तर इथे 3 नंबर आहेत. तर आपण आधी कुठल्या नंबरने सर्वात पहिले डिवाईड करायचं, युनिट प्लेसला जो नंबर आहे त्यांनी, मग 10 नंबरला प्लेस आहे त्यांनी, आणि मग 100 प्लेसला जो नंबर आहे त्यांनी. तर आता पहिले 6नी मल्टिप्लाय करून घेऊयात. 6 7 जा 42. इथे किती येणार आहेत वरती 0च्या 4 येणार आहेत कॅरी ओव्हरला. 6 0 जा 0, त्यामुळे इथे 4 आहे तसे इथे खालती येणार आहेत. आणि 6 8 जा 48. सो इथे खाली येणार आहे 48. ठीक आहे. आता आपण 2नी मल्टिप्लाय करणार आहे, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं 2 हा कुठल्या प्लेसला आहे 10च्या प्लेसला. सो त्याचा 0 इथे लिहून घ्यायचा आणि मग 2नी मल्टिप्लाय करायला सुरुवात करायची. सो 2 7 जा 14चा 4 इथे येईल, कॅरी ओव्हरला 1 येईल. 2 0 जा 0 1 असाच येणार आहे खाली, अँड 2 8 जा 16. इथे प्लसचं साईन येईल. आता आपला अजून एक नंबर राहिला आहे 1. तो 1 कुठल्या प्लेसला आहे 100ला, म्हणजे ह्या 1नी मल्टिप्लाय करताना शेवटचे 2 0 विसरून आपल्याला चालणार नाही. सो ते 2 0 आपण इथे आधी लिहून घ्यायचे खाली आणि मग 1नी मल्टिप्लाय करायचं. मग 1 7 जा 7, 1 0 जा 0, अँड 1 8 जा 8. आणि ह्याची पण काय होणार आहे ॲडिशन होणार आहे. तर या सगळ्याची ॲडिशन करून घेऊयात आपण. 2 इथे खाली असेच येणार आहेत. 4 + 4 8, 8 + 1 9, 9 + 7 16, कॅरी ओव्हरला 1 गेला. 6 + 4 इज 10, 10 + 1 इज 11. इथे कॅरी ओव्हरला एक 1 गेला. सो 8 + 1 इज 9, 9 + 1 इज 10. सो हे आन्सर आपलं आलेलं आहे. हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस करूनच जमणार आहेत, नुसतं कॉपी करून घेऊ नका. आत्ता कॉपी करून घ्या, पण नंतर न बघता स्वतः सोडवा आणि हे आन्सर येतं आहे का एकदा चेक करा. तर तुम्हाला एक्झाममध्ये तुमचं करता येईल सॉल्व. आता इथे आपण बघूयात 567 × 890. इथे बघा आता इथे 0ने आपल्याला ह्या तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय येणार आहे 0च येणार आहे. आता आपल्याला 9नी मल्टिप्लाय करायचं. 9 म्हणजे किती 90नी. सो 90चा 0 इथे लिहून घ्या आणि मग 90नी मल्टिप्लाय करा. सो 9 7 जा 63चा 3 इथे येणार आहे, बरोबर. 6 कुठे जाणार आहे कॅरी ओव्हरला. आता 9 6 जा 54, 54 + 6 किती येणार आहे आपलं 60. सो 60चा किती 0 इथे येईल आणि 6 परत कुठे जाणार आहे कॅरी ओव्हरला.
आणि 9 5 जा 45, 45 प्लस 6 इज किती येणार आहे 51. सो इथे हे लिहून घ्या, इथे प्लसची साईन टाका. आता आपल्याला 8नी मल्टिप्लाय करायचं. 8नी म्हणजेच काय आहे 800नी मल्टिप्लाय करायचं. सो 800चे 2 0 इथे खाली लिहून घ्या. झालं. आता 8नी मल्टिप्लाय करा. ओके. सो 8 7 जा 56चा 6 इथे येणार आहे. 5 कुठे जाणार आहे 6च्या वरती जाणार आहे कॅरी ओव्हरला. अगेन 8 6चा, सो 8 6 जा 48 प्लस 5 किती येणार आहे 53. 3 इथे येणार आहे. कॅरी ओव्हरला किती जाणार आहे 5. 8 5 जा 40, 40 प्लस 5 45. सो इथे नीट नंबर फक्त लिहिताना बघा, गिचमीड इथे करू नका. नीट एकाखाली एक नंबर तुमचे येऊ द्यात, म्हणजे तुम्हाला ॲडिशन करताना तुमचा प्रॉब्लेम चुकणार नाही. सो इथे 0 3 6, 3 प्लस 1 इज 4, 5 प्लस 5 इज 10, कॅरी ओव्हरला गेला 1 अँड 4 प्लस 1 इज 5. सो दिस इज अवर फायनल आन्सर. पुढचं बघूयात काय आहे. आता इथे 4 डिजिट नंबर दिलेला आहे आणि त्याला 3 डिजिट नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4317 इंटू 824. ठीक आहे. आता पहिले 4नी मल्टिप्लाय करायचं आपल्याला या सगळ्या नंबर्सला. सो करूयात हे आपण. 4 7 जा 28. सो इथे 8 येणार आहे, इथे 2 येणार आहे. 4 1 जा 4 प्लस 2 किती 6, 4 3 जा 12, कॅरी ओव्हरला गेला 1, 4 4 जा 16 प्लस 1 17. इथे परत आपला 0 आहे कारण आपण 2नी आता मल्टिप्लाय करणार आहे 20नी. सो 2 7 जा 14चा 4 इथे, कॅरी ओव्हरला 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 2 3 जा 6, 2 4 जा 8. इथे ॲडिशनचं साईन. आता आपण 800नी मल्टिप्लाय करणार आहे. सो 2 0 इथे लिहून घ्यायचे. 8 7 जा 56चा 6 इथे येणार आहे, 5 इथे येणार आहे वरती. 8 1 जा 8 प्लस 5 किती येणार आहे 13, 13चा 1 कॅरी ओव्हरला इथे गेला. 8 3 जा 24 प्लस 1 25, कॅरी ओव्हरला गेले 2. 8 4 जा किती आहे 32 प्लस 32 प्लस 2 किती येणार आहे 34. इथे ॲडिशन. आता या सगळ्याची ॲडिशन करून घेऊयात. 8 0 प्लस 0, 6 प्लस 4 इज 10 चा 0, इथे कॅरी ओव्हरला गेला 1. सो 2 प्लस 1 इज 3, 3 प्लस 3 इज 6, 6 प्लस 6 इज 12. सो इथे 2, इथे कॅरी ओव्हरला गेला 1. 7 प्लस 8 इज 7 प्लस 1 इज 8, 8 प्लस 3 इज 11 किंवा 6 करून घ्या आधी. 8 प्लस 6 इज 14 अँड 14 प्लस 3 इज 17. सो इथे 17. त्याच्यानंतर इथे कॅरी ओव्हरला गेला 1. सो 1 प्लस 1 इज 2, 2 प्लस 8 इज 10, 10 प्लस 5 इज 15, कॅरी ओव्हरला गेला 1. 4 प्लस 1 इज 5 आणि 3 आहे तसा खाली. ठीक आहे. कळतं आहे तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन. ह्याची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. 6092 इंटू 203. आता इथे 3नी मल्टिप्लाय करून घेऊया. 3 2 जा 6, 3 9 जा 27, इथे 2 गेला, 3 0 0, 2 असेच खाली आले. 3 6 जा 18. ठीक आहे. परत आपला 0 इथे कुठल्या प्लेसला आहे 10th प्लेसला, पण इथे सगळेच आपल्याला काय येणार आहेत आपले 0 येणार आहेत कारण 0नी मल्टिप्लाय करायचं सगळ्याला. आता हे 200नी मल्टिप्लाय करायचं. सो इथे 2 0 घेतले आपण. 2 2 जा 4, 2 9 जा 18, कॅरी ओव्हरला गेला 1. 2 0 जा 0, इथे 1 तसा झाला अँड 2 6 जा 12. सो इथे ॲडिशनचं साईन टाकून घ्या आणि ॲडिशन करूयात. 6 7, 4 प्लस 2 इज 6, 8 प्लस 8 इज 16, इथे कॅरी ओव्हरला गेला 1. 1 प्लस 1 इज 2 प्लस 1 इज 3 आणि 12 आहे तसे खाली आले. ठीक आहे. लास्ट वन बघूयात. या पेजवरचं लास्ट वन बघूयात. 1177 इंटू 99. ठीक आहे. 9 7 जा 63, अगेन 9 7 जा 63 प्लस 6 इज किती येणार आहे 69. सो 6 कॅरी ओव्हरला गेले. 9 1 जा 9 प्लस 6 इज 15, 1 कॅरी ओव्हरला गेला. 9 1 जा 9 प्लस 1 इज 10.
अगेन आता इथे 0 घ्यायचा आहे 90चा आपल्या, आणि परत 9नी ह्या सगळ्या नंबरला मल्टिप्लिकेशन केली. आत्ताच आपण 9नी या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय केलं. सो हा नंबर इथे खाली कॉपी करायचा आहे. सेम येणार आहे कारण 9नी ह्या सगळ्याला मल्टिप्लाय केल्यावर हेच आन्सर येणार आहे. सो 39501. आता ह्याची ॲडिशन करूयात. 3 9 + 3 इज 12. कॅरी ओव्हरला गेला आहे 1. 9 + 1 इज 10 + 5 इज 15. कॅरी ओव्हरला गेला आहे 1. 5 + 1 इज 6. 1 + 0 इज 1. आणि हा 1 खाली तसाच. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे. 456 × 187. सो 7. आता मी हे सॉल्व करून घेते. तुम्ही फक्त पुढचे, आता मी झालेत, आपण 6 प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवले की कसं करायचं मल्टिप्लिकेशन. तर हे मी पटपट सॉल्व करून घेते आणि तुम्ही नंतर हवं तर कॉपी करून घ्या, पण नंतर तुम्ही तुमचे नक्कीच सॉल्व करून बघायचे. चला इथे मी नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलेत. तुम्ही हे फक्त कॉपी करून घ्या. तरी मी एकदा समजावून सांगते सगळे प्रॉब्लेम, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 9 इथे बघा, 9 3 जा 27. 7 इथे आला आहे. 2 कॅरी ओव्हरला गेला आहे. 9 4 जा 36 + 2 इज 38. वरती 3 कॅरी ओव्हरला गेला आहे. 9 5 जा 45. 45 प्लस किती घेणार आहे आपण इथे 3. सो 48 झालं. 8 इथे आला. 4 कॅरी ओव्हरला गेला. 9 6 जा 54. 54 + 4 इज 58. इथे परत 7नी मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 0 इथे येणार आहे. सो हे 7नी मल्टिप्लाय केल्यावर हे असं येतं आहे, आणि हे फायनल आन्सर ॲडिशन केल्यावर असं येतं. तुम्ही हे फक्त कॉपी करून घ्या सगळे. 10 नंबर. व्हिडिओ पॉज करून घ्या हवं तर. 11 आणि 12. आता वर्ड प्रॉब्लेमला मी असं नाही करणार आहे. वर्ड प्रॉब्लेम मी सगळे सॉल्व करून दाखवणार आहे, पण हे खूपच नंबर आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी हे सॉल्व करून घेतले. आणि तुम्हाला फक्त हे सॉल्व करायला तुम्ही स्वतःहून हे सॉल्व करा, आणि हवं तर आन्सर तुमचं बरोबर आलं आहे का ते बघा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन छान कळालेलं आहे. तर आता वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात, पण त्याचा पार्ट मी आता त्या सेकंड पार्टमध्ये घेऊन येते मी, कारण आता व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.